बघा जस्ट IBPS PO ची शेवटची शिफ्ट संपली. यावेळेस 2 दिवस IBPS PO ची परीक्षा होती महाराष्ट्रामध्ये. त्यात पहिल्या दिवशी 4 शिफ्ट होत्या आणि आज ज्या आहेत या 2 शिफ्ट झाल्या, म्हणजे एकूण 6 शिफ्टमध्ये जी ही परीक्षा घेण्यात आली. आता या 6 शिफ्टमध्ये नेमका पेपर पॅटर्नमध्ये काय काय बदल होता, नेमका सेफ अटेम्प्ट काय काय होता आणि कट ऑफ किती लागू शकतो, सोबत मेन्स जी आहे आपली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्या मेन्सचं प्रिपरेशन कसं करायचं आणि SBI क्लर्कच्या जम्बो वॅकन्सीज आहेत. RRB PO जे आहे SBI क्लर्क आहे, या SBI क्लर्कची प्री असेल, त्यानंतर सोबत RRB PO ची प्री असेल, त्याच्यासोबत IBPS PO आणि SBI PO मेन्स कसं मॅनेज करायचं, कसं बॅलन्स करायचं ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. आता पहिला मुद्दा येतो की जर तुम्ही मागचे 6 शिफ्टचं पूर्ण ॲनालिसिस केलं, 6 शिफ्टचं ॲनालिसिस जर केलं तर इंग्लिश थोडंसं मॉडरेट लेवलचं होतं. इंग्लिश प्रत्येक शिफ्टमध्ये मॉडरेट लेवलचं होतं. रिझनिंगचा विचार केला तर कंपॅरेटिव्हली इझीच होतं. क्वांट काही शिफ्टमध्ये इझी होतं, काही शिफ्टमध्ये मॉडरेट होतं. पण शेवटची शिफ्ट जी आहे, जी सगळ्यात शेवटची शिफ्ट होती, म्हणजे आजची रविवारची दुसरी शिफ्ट, म्हणजे ज्याला आपण 6वी शिफ्ट म्हणूया, टोटल 6वी शिफ्ट, त्याच्यामध्ये क्वांट थोडंसं अवघड विचारलं होतं. मुलांचा अटेम्प्ट सुद्धा क्वांटचा हा 15, 17, 18 मॅक्सिमम 20च्या आसपास आहे. त्यामुळे काय झालं की क्वांटमध्ये ओव्हरऑल अटेम्प्ट मुलांचा थोडासा कमी झाला. आता याच्यावर जो आहे सेक्शनल कट ऑफ किंवा ओव्हरऑल कट ऑफवर काय फरक पडू शकतो ते पण आपण समजून घेऊया. पण आता मुद्दा असा येतो की सेफ अटेम्प्ट काय असावा. तर बघा नॉर्मली मी असं म्हणतो की सेफ अटेम्प्ट हा एक्झॅक्ट कधी सांगता येत नसतो, कारण पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं. जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रिझनिंग ऑलमोस्ट सगळ्यांचं ठीकठाक असतं, म्हणजे रिझनिंगमध्ये ऑन अन ॲव्हरेज सगळ्यांना मार्क पडतात. मग आता समजा मी रिझनिंगमध्ये ऑन अन ॲव्हरेज ॲज्युम करूया की 20 ते 25 मार्क प्रत्येकाला पडणार आहे. खूप जास्त एक्स्ट्रॉर्डिनरी विद्यार्थी असेल त्याला 30 पडतील, थोडासा लोअर असेल त्याला 22 ते 20 पडतील, पण एक ॲव्हरेज 25च्या अराउंड मार्क्स पडतात. मग आता मुद्दा येतो की एखाद्याचं इंग्लिश चांगलं आहे, तो तिकडून 5-6 मार्कांची लीड घेतली. एखाद्याचं क्वांट चांगलं आहे, त्याने तिकडून थोडीशी लीड घेतली. आता मुद्दा असा आहे की सेफ अटेम्प्टचा आपण विचार करतो तर नॉर्मली या 2 विषय म्हणजे इंग्लिश आणि क्वांट या 2 विषयावरच तुमचं सगळं डिसाईड होणार आहे. मग आता इंग्लिश आणि क्वांटवर जर डिसाईड होणार आहे तर इंग्लिशमध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला मोस्ट ऑफ द म्हणतो बरं का मी, सगळ्यांचा विषय, तर कट ऑफ पेक्षा 1-2 मार्क शिल्लक असतात, 2-4 मार्क 5 मार्क जास्तीत जास्त ॲव्हरेज स्टुडंटला. आणि क्वांटमध्ये जर बघितलं तर आता नॉर्मली पहिल्या 5 शिफ्टमध्ये मुलांचे एक 22, 23, 24, 25, 26 पार 27 पर्यंत अटेम्प्ट होते. पण सकाळच्या शिफ्टमध्ये आजच्या सेकंड शिफ्टमध्ये म्हणजे 6व्या शिफ्टमध्ये मुलांचे एक 12, 15, 17, 18 पार 20 पर्यंत अटेम्प्ट गेले. 12 तर नाही म्हणता पण एक 15-16चा आपण ॲव्हरेज पकडूया. मग अशा परिस्थितीमध्ये जर ज्या व्यक्तीला क्वांटमध्ये जास्त मार्क पडतील पण इंग्लिशमध्ये कमी पडला तरी तो पास होणार आहे. एखाद्याला इंग्लिशमध्ये चांगले पडले, क्वांटमध्ये कमी पडले तरी तो पास होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी सांगितलं की यावेळेस जागांचा आकडा जर तुम्ही बघितला तर तो 7500, त्यामुळे कट ऑफ जो आहे हा खूप कमी लागू शकतो. म्हणजे जर कट ऑफ तुम्हाला 45च्याही कमी दिसला तर त्यात नवल वाटू नये. म्हणजे मी म्हणतोय एकदम 45चा कट ऑफ प्लस मायनस थोडाफार मागे लागू शकतो, पण एवढ्या कट ऑफवर ऑलमोस्ट मला असं वाटतं की तुमच्यापैकी बरेच जण पास होऊन जातील, अनलेस अँड अनटिल तुम्ही कुठला सेक्शनल कट ऑफ घालून नाही आलात किंवा चुकून एखाद्या सेक्शनल कट ऑफ गेला तर तो या फेजमधून बाहेर पडू शकतो. अदरवाईज मला असं वाटतं की तुम्ही सेफ अटेम्प्टचा विचार करण्यापेक्षा या कट ऑफवर जर पाहिलं तर 45 मार्क पडणं काही फार मोठी गोष्ट नाही, त्यामुळे अटेम्प्टचा विचार करत बसू नका. आता काही लोक म्हणतील सर उद्या 50चा कट ऑफ लागला पण तुम्ही सांगितलं होतं 45चा. बघा मी पण असं विचार करूनच सांगतो, मो गमतं काही बोलत नाही, पण स्टील आता मुद्दा असा असतो की माझा एक नेहमीचा स्वभाव आहे की अभ्यास करून, म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना की करून पश्चाताप करावा, न करून पश्चाताप नाही करू. म्हणजे उदाहरणार्थ कसं की समजा मी मेन्सची तयारी केली आणि मी प्री फेल झालो, उदाहरणार्थ मी प्री फेल झालो तर माझा अभ्यास पूर्णपणे वायात जाणार नाही. पण जर मी मेन्सची तयारी नाही केली आणि मी प्री पास झालो तर मग अशा परिस्थितीमध्ये ऐन वेळेवर मेन्सची तयारी होणार नाही, कारण आता मोजून राहिलाच 1.25 महिना. तर अशा परिस्थितीमध्ये मी म्हणतोय जास्तीत जास्त लोकांनी मेन्सचं प्रिपरेशन सोबत चालू ठेवा.
मग जे जुने विद्यार्थी आहेत, जुने विद्यार्थी म्हणजे ज्यांच्या बॅचेस ऑलरेडी संपलेल्या आहेत, मग चॅम्पियन सिरीज पासून मागचे सगळे विद्यार्थी असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की एक प्रीसाठी बघा, जर टायमिंगचा विचार केला तर दिवसभरात जर समजा तुम्ही ऑन एन ॲव्हरेज 10 तास अभ्यास करताय, तर प्रीसाठी तुम्ही 3 तासांच्या आसपास वेळ दिला पाहिजे आणि मेन्ससाठी जो आहे तुम्ही एक 6-7 तासांचा वेळ मेन्ससाठी दिला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 तास याच्यासाठी आणि 6 ते 7 तास याच्यासाठी. अशा हिशोबाने जर बाय फॉरगेट केलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिक भेटून जाईल की मेन्स आणि प्री कसं बॅलन्स करावं. म्हणजे उद्या आता काय की SBI समजा उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जरी IBPS PO प्री फेल झाला तर SBI क्लर्कची मोठी अपॉर्च्युनिटी ना हो. SBI क्लर्क चांगली मोठी अपॉर्च्युनिटी, इथं पास होण्याची शक्यता जास्त बनतात. म्हणून मी म्हणतोय की प्री आणि मेन्स दोन्ही बॅलन्स ठेवा, चालू ठेवा, सो दॅट प्री सोबत सोबत मेन्स होईल. आणि SBI क्लर्क प्री संपल्यावर जर तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला लागला तिथून पुढे अभ्यास आवरणार नाही, कव्हर होणार नाही आणि ऑफकोर्स कॉम्पिटिशन तर असतंच थोड्याफार प्रमाणात. म्हणून मी म्हणतोय की कट ऑफ जरी तुम्हाला याच्या आसपास दिसला किंवा याच्यापेक्षा थोडासा मागे पुढे लागला आणि एखादा अनफॉर्च्युनेटली फेल झाला, तरी मी म्हणतोय तो अभ्यास पुढे SBI क्लर्कच्या मेन्सला कामाला येणार आहे, IBPS क्लर्कच्या मेन्सला कामाला येणार आहे. त्यामुळे बिंदास मेन्सचं जे प्रिपरेशन दादांनो चालू ठेवा. आता राहिला प्रश्न की सर मला एवढे मार्क पडताय तर मी मेन्स चालू करू का किंवा याच्या मागे पुढे पडतात, तर हो मी परत म्हणतोय 100% तुम्ही मेन्स चालू जे ते केलंच पाहिजे, यात कुठली शंका नाही. आता पुढचा मुद्दा येतो की हाऊ टू प्रिपेअर फॉर मेन्स, की मेन्ससाठी कसं प्रिपेअर केलं पाहिजे. आता मेन्ससाठी जर प्रिपेअर करायचा विचार केला तर मला असं वाटतं की सारथी एज्युकेशनपेक्षा शिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण सारथी एज्युकेशन नेहमी विद्यार्थ्यांचा या केसमध्ये विचार करत राहतं आणि सारथी एज्युकेशननेच उद्यापासून आज POची प्री संपली आणि उद्यापासून लगेचच्या लगेच नवीन ऍक्टिव्हिटी चालू करतोय आपण. मिशन सिलेक्शन फॉर मेन्स एक्झाम अपकमिंग जे IBPS PO मेन्स आहे, SBI PO मेन्स आहे, SBI क्लर्क मेन्स आहे, IBPS क्लर्क मेन्स आहे, RRB PO मेन्स आहे, RRB क्लर्क मेन्स आहे, NICL असिस्टंट मेन्स आहे, या सगळ्या मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने उद्यापासून म्हणजेच सोमवार संध्याकाळी 4 वाजेपासून आपण ही लेक्चर सिरीज युट्यूबला सुरू करतोय. उद्या हे लेक्चर युट्यूबला असेल, त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही विद्यार्थ्यांना हे लेक्चर असेल. उद्या संध्याकाळी 4 वाजता पहिल्यांदा GAचं लेक्चर होईल, त्यानंतर क्वांट होईल, त्यानंतर इंग्लिश होईल, LR होईल आणि त्यानंतर इंग्लिश होईल. अशी या लेक्चरची सिक्वेन्स असेल उद्यापासून युट्यूबला. तर प्रत्येकाने या सिरीजला अटेंड करायचे, ही सिरीज अटेंड करायची. मेन्सचं प्रिपरेशन आम्ही पूर्णपणे करून घेऊ. आता या मेन्सचं प्रिपरेशन करून घेत असताना सपोज तुम्ही क्वांटची तयारी करताय, LRची तयारी करताय, इंग्लिशची तयारी करताय, तुम्ही म्हणतोय तुम्ही घरी बसून मेन्सची तयारी करत बसू नका. या 7 तासांमध्ये जर तुम्ही क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशला 6 तास देताय, तर मी म्हणतोय ते 6 तास कसे द्यावे, ते 6 तास कसे द्यावे, 1 तास तुम्ही घरी अभ्यास करा, 1 तास आम्हाला द्या. मग त्या 1 तासात आम्ही तुमच्याकडून काय करू. आता घरचा जो अभ्यास आहे, आता फॉर एक्झाम्पल क्वांटच्या बद्दल जर विचार करायचा झाला तर मी काय करणार आहे, तुम्हाला डेली 20 क्वेश्चन देणार मेन्स लेवलचे सॉल्व्ह करायला. म्हणजे उद्याच्या लेक्चरचे क्वेश्चन मी तुम्हाला आजच देऊन टाकणार, उद्याचे लेक्चरचे क्वेश्चन मी तुम्हाला आजच देऊन टाकणार. मग तुम्ही काय करायचं, ते क्वेश्चन घरून सॉल्व्ह करून यायचे, ते क्वेश्चन घरून सॉल्व्ह करून यायचे आणि लेक्चरला यायचं. मग लेक्चरमध्ये काय होईल, तुम्हाला जे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याचा बेस्ट मधला बेस्ट अप्रोच भेटेल. म्हणजे जे तुम्हाला जमले तेच मी सॉल्व्ह करेल, मी परत 20 क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवेल. मग तुम्हाला जे क्वेश्चन जमले तेच क्वेश्चन मी परत सॉल्व्ह करून दाखवेल. याने काय होईल, जे तुम्हाला जमले माझे जमले, मी पण जे सॉल्व्ह केले तिथे तुम्हाला अप्रोच कम्पेअर करता येईल की अरे माझ्या अप्रोचपेक्षा सरांचा अप्रोच कसा होता किंवा माझा अप्रोच चांगला की सरांचा अप्रोच चांगला. पहिला मुद्दा, जे क्वेश्चन अनअटेम्प्टेड आहेत तुम्हाला घरी सॉल्व्ह नाही करता आले त्यात ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल आणि तुम्हाला सांगेल की एक्झाममध्ये हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता, हा प्रश्न सोडवायला नव्हता पाहिजे होता. म्हणजे क्वेश्चन सिलेक्शन पण सांगेल. तर हा क्वांटचा माझा पॅटर्न असेल. सेम रिजनिंगचा पॅटर्न KP सर पण तसंच करणार, सेम इंग्लिशचं खलीद सर पण तसंच करणार आहे, जनरल अवेअरनेसचं जे तुमचं रेग्युलर लेक्चर चालू आहे चालू ठेवा. तर अशा पद्धतीने आम्ही तुमच्याकडून कम्प्लिटली मेन्सचं प्रिपरेशन करून घेतोय. त्यामुळं मेन्ससाठी परत सांगतो, सारथी एकमेव सोल्युशन आहे. दुसरीकडं तुम्ही कुठेही गेलात तर परत सारथीलाच यावं लागेल, हा माझा शब्द आहे. म्हणून मेन्ससाठी ट्रस्टफुल आणि मागच्या जवळजवळ 7 वर्षामध्ये हायेस्ट नंबर ऑफ रिझल्ट महाराष्ट्रातून दिले असेल तर ते सारथीने दिलेत. आणि त्याच्या मागचं रिझन पण तुम्हाला माहिती आहे की सारथीमध्ये मेन्स प्री
सगळं वित्यंभूतपणे करून घेण्यात येतं आणि प्रत्येक विषयाचं सोल्युशन इथे. त्यामुळं उद्यापासून संध्याकाळी 4 वाजता मेन्सचं लेक्चर अटेंड करायला विसरू नका. बाकी राहिला प्रश्न कट ऑफचा, तर मी परत सांगतो दादांनो की कट ऑफ थोडासा कमीच लागेल. उद्या नॉर्मलायझेशनमुळं हा कट ऑफ जर वाढला तर टेन्शन घेऊ नका, तुमचेही मार्क वाढतील. म्हणजे जर समजा उद्या तुम्हाला कट ऑफ 50 दिसला, उदाहरणार्थ म्हणतोय, तरी ज्या मुलांना 45 मार्क पडणार होते त्यांचेच मार्क तुम्हाला 50 दिसणार आहे. कारण नॉर्मलायझेशन ते होईल. कारण की काही शिफ्टमध्ये क्वांट अवघड आलं तर तिथं थोडंसं नॉर्मलायझेशन होणार आहे. बाकी अभ्यास करत राहा, मेन्सची प्रिपरेशन करा आणि उद्यापासून संध्याकाळी 4 वाजेचं लेक्चर यूट्यूबवर अटेंड करायला विसरू नका. भेटूया उद्या संध्याकाळी 4 वाजता. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.